ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. ते आपल्याबरोबर आहेत. कालपासूनच्या काही घटना आहेत ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याच्या. घटना तर आहेतच, ॲक्शन रिॲक्शन होणारच आहे. 6 आंदोलनं झाल्यानंतर आम्ही 1-2 आंदोलन करू नये का? आणि आमच्या मंडपासमोरून रॅलीनं येऊन जर घोषणाबाजी होत असेल जरांगेंच्या कार्यकर्त्यांची, तर आम्ही काही बांगड्या नाही भरलेल्या. आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये देणार. अरे काय चाललंय? झुंडशाही वर्ष झालं आम्ही महाराष्ट्र सगळं बघतोय, आणि असं घडत असताना आम्ही काय आम्ही ऐकणार नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जशास तसं उत्तर यांना देणार. हा, काय कारण असेल अशा ह्याच्यामध्ये होत असल्याचं? हे झुंडशाही करण्याचा हा प्रकार आहे, फक्त झुंडशाही. आणि आम्ही शांत बसावं, कायदा सुव्यवस्थेचा मक्ता आम्हाला दिलाय, आणि यांनी वाटेल ते बोलावं, वाटेल ते शिव्या द्याव्यात, वाटेल तसं आंदोलन करावं, वाटेल ती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करावी, आणि आम्ही गप्प बसावं. आम्ही संविधानाचं बोलावं, आम्ही न्यायाचं बोलावं, आम्ही 18 पगड जातीचं प्रवर्गाचं बोलावं, आणि ह्यांनी एका जातीचा जात बळकटीकरणाच्या दृष्टीनं बोलावं. हे आता सहन होणार नाही, आणि आम्ही ऐकून घेणार नाही. मनोज जरांगेंनी एक इशारा दिलेला आहे की खरं तर धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यामुळे धनगर समाजानं आमच्या समोर येऊ नये आणि आमचा नाइलाज होईल, इशारा आहे धनगरांना. जरांगेला जर अक्कल असती ना, कारण धनगर ओबीसीतल्या 27% 3.5% रिझर्वेशन घेतो. जरांगे, तुला त्या देसाईला विचार, नाहीतर एकनाथ शिंदेला विचार, नाहीतर त्या भुमरेला विचार, कुणाला बी विचार, धनगर ओबीसीच्या बाहेर आहे का? रोज उठसूट म्हणतो की धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे. तुझ्या बापानं ठेवलाय धनगर वेगळा? झडपी सदस्य, पंचायत सदस्य कुठून होतो? UPSCला ओबीसी रिझर्वेशन आहे. शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये फक्त बायफर्गेशन आहे, पण 27%पैकी 3.5% आरक्षण घेणारा धनगर आहे. त्यामुळे या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण गावातल्या मायक्रो घटकांनी करायचं का? बरं, धनगर वेगळा आहे, मग बंजारी कुठं आहे? तो पण NT मध्येच आहे. बंजारा कुठं आहे? तो पण NTतच आहे. बेरड रामोशी कुठं आहे? तो पण NTतच आहे. काय चाललंय? जरांगे, तुला आरक्षण नावाची जर अक्कल असती ना, तर तो असं बरळलं नसता. हा मनोरुग्ण आहे जरांगे. जशाच तसं उत्तर देऊ असं म्हणले धनगरांना देखील. धनगराच्या नेत्यांना, धनगर समाजातल्या लोकांनी धनगर नेत्यांना समजावून सांगावं, अशा प्रकारची त्यांची भूमिका. अरे जशाच तसं उत्तर म्हणजे तू काय करणार आहेस? घर काढणार आहेस आमचं, आणि आम्ही बांगड्या भरलेत, आणि आम्ही बघत बसू असं वाटतंय का जरांगे? अरे आम्ही होळकरांची अवलाद आहे. मराठी साम्राज्य नर्मदेच्या तीरापलीकडे घेऊन जाणारे होळकर आहेत. आटकेवर झेंडा फडकवणारा तुकोजी होळकर आहे. आम्ही वाळवंट्यात युद्ध खेळलेले आहेत. एका हातात ढाल आणि एका हातात तलवार नाही, दोन्ही हातात तलवार. त्यामुळं आमच्या नादाला लागू नको. आपल्याबरोबर त्यांचे सहकारी नवनाथ आबा देखील आहेत. आबा, मला सांगा की कालपासूनचा जो गोंधळ होतोय याला जबाबदार कोणाचं वाटतंय? कारण तुमचे आरक्षण आंदोलन हे सरकारीत, असा तुमच्यावरती जरांगेंचा आरोप आहे. एकतर याला पूर्ण जबाबदार बालिश असणारा जरांगे आहे, कारण जरांगेचे समर्थक इथून जाताना घोषणा देतात. आज जर आमच्या समर्थकांनी ठरवलं जरांगेच्या आंदोलनात जाऊन घोषणा द्यायच्या, तर आम्हाला कोणी रोखू शकतंय का? आम्हाला अधिकार आहे. त्या गावामध्ये 70% ओबीसी असणारा समाज आहे. आमचे लोक जाऊन सुद्धा त्या आंदोलनात गोंधळ घालू शकतात. जरांगेला जर हेच करायचं असेल तर ओबीसी समाजसुद्धा येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर देईल. आणि जरांगे म्हणतात सरकारी आंदोलन. जरांगेचं कोणतं आंदोलन आहे? जरांगे तर मुख्यमंत्र्याचं आंदोलन आहे. म्हणजे मुख्यमंत्र्याचे मंत्री येतात, याच्यासोबत चर्चा करतात, त्याच्यानंतर 2 दिवसात 4 दिवसात आंदोलन सुरू होतं. आणि जरांगेला 2-2 वाजता मंत्री का बोलतात, नेमकं काय बोलतात, हे प्रसारमाध्यमासमोर बी आलं पाहिजे, समाजासमोर बी आलं पाहिजे. कारण की याची मंत्र्याची साठलूट आहे. मुख्यमंत्री याला पूर्ण रसद पुरवण्याचं काम करतात, आणि तुतारीवाल्यांचा बी याला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळं जरांगेंनी आमच्या आंदोलनाला सरकारी आंदोलन मानण्याची भाषा करू नये. कारण सरकारी कोण आहे? आमचा काय मुख्यमंत्री आहे? आमचा उपमुख्यमंत्री आहे? म्हणजे आमचं सरकारी असायला यांचा मुख्यमंत्री आहे, आणि मुख्यमंत्री त्यांचे लाड करतो. म्हणून जरांगेला जशी भाषा बोलता येईल तसं जरांगे बोलतो. जरांगेसारख्या पागल माणसाने आता नीट बोलण्याची भाषा आणि आमच्यावर आरोप करण्याची भाषा थोडी थांबवावी. आता नवनाथ आबा, याचा शेवट काय आहे? म्हणजे तुमचं नेमकं आता म्हणणं तरी काय?
आमचं हेच म्हणणं आहे, हैदराबाद गॅजेट लागू करण्याची भाषा जर मंत्रिमंडळातील जबाबदार काही मंडळी म्हणत असेल तर आम्हाला आमचा हक्क वाचवण्यासाठी उपोषणाला बसावं लागणार होतं. त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचं हैदराबाद गॅजेट लागू करणार नाहीत आणि ज्या मागच्या काळात आम्ही तरी 57 लाख बोगस नोंदी म्हणत होतो, परंतु जरांगे नावाचा पागल माणूस 1.5 कोटी म्हणतोय आणि 1.5 कोटी जर नोंदी वाटप झाले असतील तर त्या नोंदी रद्द झाल्या पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढणार नाहीत असं आम्हाला लेखी आश्वासन सर्व दिलं पाहिजे, तरच आम्ही उपोषण सोडणार आहोत. नाही तर येणाऱ्या काळात तर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर हे ओबीसी समाज मुख्यमंत्र्याला आणि तुतारीवाल्यांना येणाऱ्या काळात जागा दाखवल्याशी स्वस्त बसणार नाही. आणि ज्या सरकारकडे मागणी आहे त्याच्यावरती टीका करताना दिसत आहे, खास करून मुख्यमंत्र्यांवरची तुमची टीका होत आहे. मग मागणी मुख्यमंत्र्याकडे असते ना, या राज्याचा कारभार कोणाकडे असतो? मुख्यमंत्र्याकडे असतो. आणि मुख्यमंत्री जर याला जबाबदार असतात आणि मुख्यमंत्र्यांनी समोरचं आंदोलन उभा करून दिलंय, कुठंतरी गद्दारीचा शिवसेना सोडल्याच्या नंतर गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज जवळ करण्यासाठी हे आंदोलन उभा केलेले आहे आणि याला रसद पुरवून जरांगे नावाच्या बालिश माणसाला समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लावलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा विध्वंस करण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी लावलेलं आहे. आणि या मुख्यमंत्र्यांनी येणाऱ्या काळात, हा मुख्यमंत्री एका समाजाचा नसतो, परंतु मुख्यमंत्री जर एकाच समाजाचे निर्णय घेत असतील तर हे खूप दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, परंतु मुख्यमंत्री जर एकाच समाजाचं कार्य करत असतील तर येणाऱ्या काळात या महाराष्ट्राला ओबीसी आणि मराठा हा कायम निवडणुका असतील किंवा कुठला विषय असेल हा वाद पाहायला मिळत. एकूणच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि अर्थात या सरकारकडून त्यांना लेखी आश्वासनाची अपेक्षा आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.